बातमी समोर येते। हेक्टरी 8,500 रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे। फार्मर आयडी ई-केवायसी मुळे मात्र अनुदान जमा होण्यास विलंब होतोय। अनेक शेतकरी सरकारच्या मदतीपासून अद्याप सुद्धा वंचित आहेत। सरकारची मदत ही 2 ते 3 टप्प्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। कारण की आता पीएमओचा हप्ता तर मिळणार, परंतु आता पीक विमा व नुकसान भरपाई सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण की आता पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे पात्र जे लाभार्थी शेतकरी त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। बघा, त्या संबंधित जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। बघा, यामध्ये तुमचा जिल्हा असू शकतो, त्यामुळे शेतकरी मित्रांनो खूप सारी जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पात्र जिल्ह्यातील असाल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे। बघा, यामध्ये सर्वात प्रथम यादीतलं नाव आहे म्हणजेच की नांदेड जिल्हा। बघा, तुम्ही जर नांदेड जिल्ह्यातील पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता नांदेड जिल्ह्यामध्ये रक्कम सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा नुकसान भरपाई, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेच्या सर्व योजनांचे पैसे एकत्रपणे आता जमा करण्यात आलेले आहे। जे पात्र शेतकरी त्यांच्यासाठी मोठी खुशखबर आहे, कारण की आता शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे। कारण की आता रब्बीच्या हंगामातील प्रतीक्षेत असलेल्या बी बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण की आता पेरणीसाठी रक्कम लागत होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काही हरकत नाही। आता बघा, यामध्ये सर्वात प्रथम नांदेड जिल्हा आहे। बघा, यामध्ये तालुका, बघा तालुक्यासहित जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। बघा, यामध्ये तुमचा तालुका व जिल्हा आहे, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। 2 मिनिटं काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। त्यामुळे आता फक्त 2 मिनिटं व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, यामध्ये नांदेड जिल्हा असेल, नांदेड तालुका असेल, अर्धापूर तालुका असेल, बघा भोकर तालुका असेल, मुदखेड तालुका असेल। बघा, त्याच्यानंतरचा जे तालुका आहे म्हणजेच की लोहा तालुका असेल, कंधार तालुका असेल, किनवट हदगाव असेल, हिमायतनगर, धर्माबाद, नायगाव, उमरी, बिंबोली, देंगलूर, मुखेड, माहूर। बघा, यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बीड जिल्हा। बघा, जर बीड जिल्ह्यातील पात्र असाल तर रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे। बघा, यासाठी काही कामे सांगितली, बघा ती कामे कोणती आहे ती लगेच आपण बघणार आहोत। त्यानंतर तालुक्यांची यादी आपण व जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत। बघा, 16 जिल्हे 80 तालुके बघू शकता, 16 जिल्हे 80 तालुके। यामध्ये बघा, जर तुम्ही कामे केली, कोणती कामे आहे ती बघा, फार्मर आयडी। बघा, फार्मर आयडी जर तुमच्याकडे असेल तर मार्ग पूर्णपणे आता मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे शासनाने जी रक्कम लागत होती ती रक्कम आता जमा करण्यास सुरुवात केलेली आहे। जे पात्र शेतकरी आहेत त्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं आता पूर्णपणे वाटप सुरू झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे। बघा, यामध्ये फार्मर आयडी असेल किंवा ई-केवायसी असेल। बघा, ई-केवायसी जर केली असेल तर आता रकमेचा पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेला आहे। बघा, आजच डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की आताच नरेंद्र मोदी यांनी आताच बघू शकतो, नरेंद्र मोदी यांनी डीबीटीचं बटन सुद्धा दाबलेलं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। बघा, यामध्ये बघू शकता शेतकरी मित्रांनो बीड असेल, गेवराई असेल, बघा गेवराई असेल, माजलगाव असेल, परळी असेल, अष्टी असेल। बघा, तालुक्यांची यादी बघा, तालुके बघू शकता शेतकरी मित्रांनो, तालुके बघा, आष्टी पाटोदा असेल, शिरूर असेल, त्याचप्रमाणे केज असेल, अंबाजोगाई असेल, त्याचप्रमाणे धारूर असेल किंवा वडवणी असेल। या सर्व तालुक्या व जिल्ह्यांमध्ये रक्कम सुद्धा आता विस्तारित होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, 16 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे व 80 तालुके असेल। बघा, 80 तालुक्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। शासनामार्फत जी यादी जाहीर झालेली आहे ती त्यामार्फत आपण माहिती सांगत आहोत। बघा, त्यानंतर शेतकरी मित्रांनो जिल्हा आहे म्हणजेच की जालना जिल्हा। बघा, जालना जिल्ह्यातही रक्कम
जमा होण्याचा मार्ग पूर्ण आता शेतकऱ्यांचा मोकळा झालेला आहे. फार्मर आयडी असेल, EKYC असेल किंवा रब्बीच्या हंगामातील प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रब्बीच्या हंगामातील प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा करण्यात आलेले आहे. बघा यामध्ये बघा जालना तालुका असेल, अंबड तालुका असेल, भोकरदन तालुका असेल, त्याचप्रमाणे बघा जाफराबाद तालुका असेल, त्यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की परतूर, मंठा आणि घनसावंगी व बदनापूर. बघा या तालुक्यामध्ये आजपासून रक्कमचं पूर्णपणे वाटप झालेले आहे. DBT अंतर्गत बघा DBT अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता DBT अंतर्गत पूर्णपणे आता रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे. जे शेतकरी यासाठी पात्र आहेत त्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं शासनाने सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा यानंतर तालुका व जिल्हा आहे म्हणजेच की धाराशिव. बघा जर तुम्ही धाराशिव तालुक्यातील व जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं असून शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक बातमी अशी समोर आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा धाराशिव असेल, बघू शकता शेतकरी मित्रांनो, धाराशिव असेल, उस्मानाबाद म्हणजेच की धाराशिव, त्याचप्रमाणे तुळजापूर, उमरगा, लोहरा, कळंब, भूमवाशी, परंडा. बघा भूमवाशी, परंडा या तालुक्यामध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालेलं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे, कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालेलं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रक्कम जमा करण्यात आलेली आहे. जे शेतकरी यासाठी पात्र आहेत त्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे, कारण की आता रकमे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की आता जिल्हे बघा बघत चालू आहे. बघा शेतकरी मित्रांनो, जिल्हे आता पूर्णपणे बघत चालू आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा यानंतरचा तालुका आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पैशाचं पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, जे तुम्ही पैशाच्या प्रतीक्षेत होता म्हणजेच की जे हप्त्याचे तुम्ही प्रतीक्षेत होता, जो PMO नमोचा हप्ता असेल किंवा त्याचप्रमाणे पीक विमा नमो शेतकरी या हप्त्याच्या तुम्ही प्रतीक्षेत होता, तो हप्त्याचा पूर्णपणे वाटप झालेला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. बघा यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर असेल, पैठण असेल, शेतकरी मित्रांनो वैजापूर असेल, त्याचप्रमाणे गंगापूर असेल, त्याचप्रमाणे खुलताबाद असेल, सिल्लोड असेल, कन्नड असेल, बघा सोयगाव असेल किंवा फुलंब्री असेल, यामध्ये पूर्णपणे आता रक्कम पूर्णपणे आता जमा करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपण जिल्हे बघत चाललो आहे. बघा यानंतरचा जिल्हा आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा अहिल्यानगर. बघा अहिल्यानगरमध्ये पूर्णपणे आता रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचं काम शासनाने केलेलं आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा बघा रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे, कारण की आता रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. जे शेतकरी यासाठी पात्र आहेत त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम सुद्धा पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कमसुद्धा जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे, कारण की जे या जिल्ह्यातील पात्र शेतकरी त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांना रब्बीच्या पेरणीच्या हंगामातील पात्र लाभार्थीचे शेतकरी त्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे. बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल आले तर तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की आम्हाला कमेंट करा, जेणेकरून आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा, तुमचा जिल्हा नक्की सांगा, जेणेकरून आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट नसेल आले तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. भेटत राहूत अशाच नवनवीन सोबत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.